हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर रव्यामध्ये या दोन वस्तू घालून अशी कुठली भन्नाट रेसिपी येतं सांगते। तर त्यासाठी 1 कप इथे रवा घेतलेला आहे। रवा हा बारीक रवा घेतला आहे, तुम्ही कुठलाही जाड किंवा बारीक वापरू शकता। त्यानंतर तो चाळून घेतला आणि आता इथे कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे। अगदी थोडासा खरपूस म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि भाजून घेतल्यानंतर साईडला लगेच एका भांड्यामध्ये बघा 1 तांब्या पाणी गरम करायला ठेवायचं आहे। 1 कपासाठी 1 तांब्या पाणी पुरेसं होतं। तर हे पाणी मी साईडला व्हिडिओमध्ये दिसतंय की गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर आता रवा भाजून झाला आहे, तो एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे। त्याच कढईमध्ये बघा 2 चमचे तेल घालायचं। इथे मी तळणीचं तेल उरलं होतं तेच यूज करते। तर यामध्ये बारीक चिरलेले 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्या। त्यानंतर फ्रेश अशी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। फोडणी छान तडतडू द्यायची आहे। त्यामध्ये बघा जिरा अर्धा चमचा आणि मोहरी अर्धा चमचा देखील टाकायची आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। फोडणीमध्ये जिरी आणि मोहरी अगदी तडतडू द्यायची। त्यानंतर बारीक चिरलेले 2 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरून त्यामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे, नाहीतर खाताना असा टचटच लागतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रव्यामध्ये कोणती वस्तू घालून भन्नाट रेसिपी। तर बघा आता इथे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि इथे मी रव्याचा उपमा बनवत आहे। काही ठिकाणी उपीट बोललं जातं तर काही ठिकाणी उपमा बोललं जातं। आता यामध्ये काही जण हळद पण टाकतात, परंतु आता इथे मी बिना हळदीचा असा हा उपमा दाखवत आहे। आता भाजून घेतलेला रवा त्यामध्ये मिक्स करायचा आहे। यामध्ये आलं लसूण टाकल्याने टेस्ट अगदी बघा दुप्पट वाढते। आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता भाजून घेतलेला रवा त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये बघा मीठ चवीनुसार टाकायचं आहे। आता मीठ आत्ताच टाकायचं। काही गृहिणी काय करतात की पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकतात, मग मीठ कुठेतरी कमी जास्त होतं आणि मिठाचं प्रमाण कुठे जास्त तर कुठे कमी असं खाताना लागतं। त्यामुळे कधी पण पाणी टाकायच्या अगोदर मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि अगदी कडकडीत गरम पाणी त्यामध्ये टाकायचे। जवळपास 1 तांब्या पाणी पुरेसं होतं, ते पाणी पूर्णपणे टाकून द्यायचं आहे। एवढं टेस्टी आणि रुचकर हा उपमा लागतो। तर बघा आलेले पाहुणे देखील हट्टाने मागून खातील, एवढा टेस्टी लागतो। आता उपमा हा बरेच जण बनवतात, जसं पोहे बनवतात तसं उपमाही बनवतात। पण बघा काहींचे पोहे असे कोरडे ड्राय लागतात खाताना, काहींचा तर अगदी खिचडी भातासारखा पोहे होतात किंवा काही जण साखर टाकतात, लिंबू टाकतात, नाही टाकत असं आहे। तसं उपमा पण काही जण बघा आता उपमा बनवताना आहे ना त्यामध्ये लसूण काही जण टाकत नाही, पण तुम्ही जर आलं लसणाची पेस्ट टाकली तर चव दुप्पट वाढते। त्याचबरोबर मीठ टाकताना पण बघा अगोदर मीठ टाकायचं आणि नंतर पाणी टाकायचं, म्हणजे मिठाचं प्रमाण कुठेही कमी जास्त होत नाही, एकसारखी चव लागते। आणि पूर्णपणे पाणी त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। असं जसं उलाटणीने व्हिडिओमध्ये हलवते मी तसंच त्या पद्धतीने तुम्ही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा। तर असा एवढा छान हा लुसलुशीत आणि हा उपमा एवढा छान टेस्टी लागतो। तर बघा पोट भरेल पण मन भरत नाही। आता इथे मी पूर्ण पाणी मिक्स करून घेतले त्यामध्ये आणि उलाटणीने सगळीकडनं एकसारखं हलवायचं आहे बघा। खाली अजिबात लागला किंवा चिकटला जात नाही, एवढा छान लुसलुशीत होतो। आणि त्यावर 1-2 मिनटं नंतर झाकण ठेवायचं आहे। पहिले असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं, 1-2 मिनटं झाकण ठेवायचं। 2-5 मिनटं झाकण ठेवल्यानंतर उपमा व्यवस्थित हा शिजला जातो आणि चव पण खूप छान लागते। आता त्यामध्ये बघा गार्निशिंग म्हणून थोडी कोथिंबीर टाकायची। तुम्ही हवं तर 0 नंबरची शेव मिळते, ती सुद्धा गार्निशिंग म्हणून उपम्यावर टाकू शकता किंवा असाही खूप छान लागतो बघा। तर नक्की ट्राय करून बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील। आता पुन्हा मी 2 मिनटं झाकण ठेवलं आणि आता सर्व करायच्या अगोदर बघा असं काढून घ्यायचं आहे। एवढा छान लुसलुशीत होतो, चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते। त्यासोबत लिंबू। तर झालाय ना छान बघा। कधी पण रवा उपमा बनवताना व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि अशा पद्धतीने बनवा। तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा, बाय बाय, थँक्यू। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।